नमस्कार, मी अर्जुन सैद किंबर्ली क्लार्क प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सर्व्हिस करतो. सर्व्हिस बरोबर मी NGO मध्ये सुद्धा काम करतो. अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरूर तालुक्याचा उपाध्यक्ष आहे. त्याचप्रमाणे अण्णा हजारे यांच्या संघटनेबरोबर मी संलग्न आहे आणि त्यांची खूप आंदोलनं मी स्वतः जवळून अनुभवलेली पाहिलेली आहे. त्यांच्या गावी त्यांच्या संस्थेत जाऊन मी स्वतः छोट्या छोट्या गोष्टीचा अभ्यास सुद्धा केलेला आहे. आंदोलन कसं असावं किंवा आंदोलनाचं नेतृत्व कसं असावं या संदर्भात मी संक्षिप्त काही बोलणार नाही, परंतु या ठिकाणी मी छोटंसं तुम्हाला उदाहरण सांगू शकतो की आंदोलन कोणत्या पद्धतीने करावं किंवा कसं करावं. त्या संदर्भामध्ये शिरूर आणि पुणे या ठिकाणी चौपदरीकरणाचं काम झालं. ते बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा BOT तत्वावरती काम झालं. अशी कामं देशभरामध्ये अनेक ठिकाणी चालू असतात. त्या ठिकाणी जनतेची लूट कशी केली जाते, शासन, कॉन्ट्रॅक्टर आणि जे वसुलीचे ठेकेदार असतात यांच्या संगनमताने जनतेची फसवणूक कशी केली जाते आणि आपले किसे कसे भरले जातात त्या संदर्भामध्ये आम्ही प्रत्यक्ष अभ्यास करायला ठरवलं की आंदोलन कसं करावं, कसं असावं, अहिंसक मार्गाने आंदोलन केल्यानंतर त्याचं फलित कसं येतं हे मी आपल्याला या ठिकाणी सादर करू शकतो. ज्यावेळी आम्ही विचार केला की आंदोलनात कसा सहभाग असावा, जनतेचं काय काय नियोजन करता येईल, जनतेसाठी कसा फायदा करून देता येईल, तर त्यामध्ये आंदोलनामध्ये पहिल्यांदा आम्ही ठरवलं की ते सर्व डॉक्युमेंट वगैरे जमा करणं आणि त्याच्यावरती अभ्यास करून वेगवेगळ्या तज्ञांचा सल्ला घेऊन पुढे काम करायचं. सुरुवातीला आंदोलनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आणि करार आम्ही शासनाकडनं हस्तगत केले RTI मार्फत आणि त्यानंतर त्याच्यावर खल चालू झाला की त्याच्यामध्ये काय काय नियम आहेत. उदाहरणार्थ मी एक महत्वाची गोष्ट त्यामध्ये नमूद करू शकतो. प्रत्येक ठिकाणी ज्यावेळी BOT वरती काम दिलं जातं तर त्या ठिकाणी शासनाची एक अट असते, 2% काम जर अपूर्ण असेल तर टोल वसुली करता येत नाही. ही वसुली जर केलीच तर ती वसुली बेकायदेशीर असते. जेव्हा हे आम्हाला त्या ठिकाणी कळलं तर त्या ठिकाणी आम्ही ते आंदोलन अधिक तीव्र केलं. सुरुवातीला चक्री उपोषण, अनशन, थोडक्यात बाकी लोकांना समजण्यासाठी सांगतो मी या ठिकाणी नमूद करतो की चक्री उपोषण केलं. त्यानंतर आमचे मित्र संजय पाचंगे यांनी 7 दिवस उपोषण केलं आणि सुरुवातीला आम्ही 2 दिवस टोल नाका स्थगिती मिळवली. त्यानंतर शासन आणि कॉन्ट्रॅक्टर कोर्टात गेले, आम्ही अपील केलं, पुन्हा अनशन झालं आणि आज अक्षरशः वेगवेगळी माहिती संकलित करून आम्ही सुद्धा त्यामध्ये परिण झालो. काही गोष्टी आम्हाला माहित नव्हत्या, त्या गोष्टी माहीत झाल्या. रस्त्याचा सर्वे झाला, पुनर्विकासाचं काम रखडलेलं होतं, अपूर्ण कामं जी राहिली होती त्याचे आदेश निघाले, वेगवेगळे अधिकारी दोषी होते, काही सस्पेंड झाले. त्यानंतर कोर्टामध्ये केस झाल्यानंतर कोर्टाने बांधकाम मंत्री, मी या ठिकाणी नाव घेऊ इच्छित नाही, आपणास माहिती आहे, महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री आणि वेगवेगळे पुण्याचे अधिकारी टोटल 72 जणांवरती FIR दाखल झाला आणि आता ती केस कोर्टामध्ये दाखल आहे, त्याच्या इन्क्वायरी चालू आहे. हेच आंदोलन आम्ही अहिंसक मार्गाने केलं आणि ह्याच प्रकारचं आंदोलन कोल्हापुरात चालू आहे. ते आंदोलन हिंसक मार्गाने केलं जात आहे. ते आंदोलन म्हणजे आपलीच आपण फसवणूक केल्यासारखं आहे. शासनाची संपत्ती ही आपली संपत्ती, त्या ठिकाणी बसची मोडतोड, शासकीय कार्यालयाची मोडतोड वगैरे केली आणि हे खूप मोठं नुकसान आहे. मी या ठिकाणी असा संदेश देऊ इच्छितो की जे काय करायचे अहिंसक मार्गाने, कागदाला कागद लावून जो काही आपला प्रश्न आहे, आपला मुद्दा आहे, आपले प्रॉब्लेम आहे, आपली अडचण आहे, प्रथम ती समजून घ्या, त्या संदर्भात अभ्यास करा. मग गोष्ट छोटी असो किंवा मोठी असो त्यात नक्कीच यश येईल. अधिक काही जानकारी हवी असेल, माहिती हवी असेल आंदोलन संदर्भात किंवा टोल नाक्या संदर्भात, कुठेही घरातून गाडी काढली, बाहेर निघाला तर लगेच टोल द्यावा लागतोय. कोणत्याही रस्त्याला जावा, महाराष्ट्र असो किंवा पूर्ण भारतभर असो, प्रत्येक ठिकाणी टोल 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 ही समस्या इतकी उग्र आहे की प्रत्येक माणसाशी ती निगडीत आहे. या ठिकाणी आलो रस्त्यावर टोल, इथनं जायचे तिकडं टोल. ही टोलवा टोलवी थांबवायची असेल तर आपल्याला निश्चितच अभ्यास करावा लागेल आणि अहिंसक मार्गाचा उपयोग करून सगळ्यांच्या दृष्टीने एक चांगलं काम करावं लागेल. थँक्यू. कसं काय वाटलं?